आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होत आहे। नागपूर महापालिकेमध्ये काँग्रेसचं एल्गार आंदोलन पार पडतंय आणि या संदर्भात आणखी तपशील घेऊन आमचे प्रतिनिधी जितेंद्र आपल्यासोबत। जितेंद्र, कार्यकर्ते बरेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। हे आंदोलन आता नेमकं जे आहे ते या आंदोलकांची मागणी काय आहे आणि कोणाचा दरवाजा ठोठावतात ते पालिकेमध्ये? सध्या ज्याप्रमाणे नागपूर महानगरपालिकेत गेल्या जवळपास 3 वर्षाहून अधिक काळ झालेला आहे आणि प्रशासक राज आहेत, म्हणजे लोकप्रतिनिधींना कुठलीही इच्छा नाही आणि प्रशासक राज असताना नागपुरातील ज्या महत्वाच्या ज्या मुद्दे आहेत किंवा समस्या आहेत त्यामध्ये कचऱ्याची आणि पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात असल्याचं आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आलेला आहे आणि या विरोधात जे आहेत ते आज नागपुरात आंदोलन करण्यात आलेलं आहे। नागपूरच्या मनपा मुख्यालयामध्ये हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनापूर्वी मोठ्या प्रमाणात इथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता, मात्र पोलीस बंदोबस्त असतानाही आमदार विकास ठाकरे त्याचबरोबर जे अनेक कार्यकर्ते आहेत ते इथे आतमध्ये शिरले आणि अचानक मनपाच्या मुख्यालयात येऊन केबिनमध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू केली। ज्यानंतर इथे पोलीस बळ मोठ्या प्रमाणात आलेला आहे आणि कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये थोडी धुमश्चक्रीही झाल्याचं दिसून येऊन राहिलेलं आहे। एकूणच पाहता जे आंदोलन झालेलं आहे ते या महत्वाच्या मुद्द्यावर आहे की कचऱ्याची जी समस्या आहे आणि जितेंद्र, आवाज येतोय। आमदार विकास ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन जे सुरू आहे, कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्याची त्यांची भेट झालेली आहे, काही बोलणं झालंय? दिवाळीच्या तोंडावर कचरा लोकांच्या घरासमोर आहे, गटर लाईन तुंबलेल्या आहे। अमृत योजनेमध्ये ज्या लाईन टाकल्या त्या खोदल्या लोकांच्या घरात धुळीचं साम्राज्य आहे आणि अशा रीतीनं मोठ्या बिल्डरांचं काम करणं, लहान माणसांना त्रास देणं, नुसता भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये आहे। आयुक्तांकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा कुठलाच फायदा होत नाही आणि म्हणून आम्हाला हा पवित्रा घ्यावा लागला। आज जर आयुक्तांनी याच्यावर निर्णय घेतला नाही आणि केला तर उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांच्या घरात शहरातला कचरा नेऊन टाकण्याचं काम आम्ही करू। आम्ही गुगल लोकेशन सहित सांगितलं की कचरा कुठे आहे, गड्डे कुठे आहे, परंतु तरी महानगरपालिकेच्या प्रशासनाला जर जाग येत नसेल तर याचा जाब या आयुक्तांना द्यावा लागेल आणि म्हणून आज आम्ही दिवाळीच्या दिवशी यांना सांगायला आलं उद्याचं लक्ष्मीपूजन आहे। जर शहरातली व्यवस्था 24 तासात सुधारवली नाही, गुंडागर्दी यांचा हरीश राऊत नावाचा अतिक्रमणचा अधिकारी गरीब ठेलेवाल्यांचे सामान जप्त करून खंडणी वसूल करतो, लोकांकडनं पैसे घेतो, फायरमध्ये NOC द्यायचे पैसे लागतात, मॅप सँक्शन करायचं टाउन प्लॅनिंग मध्ये पैसे लागतात। निवेदन दिले लोकांकडे नियमित कचरा उचलला जात नाही, कारण काय सांगितलं जातं? कारण की प्रायव्हेट कंपन्या आहे, यांच्याशी वाटाघाटी आहे, त्यांना बोलायच्या लायकच नाहीये। टाउन प्लॅनिंग मध्ये 1-1 वर्ष मॅपच सँक्शन केला जात नाही कमिशन शिवाय। तिथल्या दलालांचे नाव, तिथल्या दलालांची ऑडिओ क्लिपिंग माझ्या फोनमध्ये आहे की तुम्ही कुठेही जा, कोणत्याही नेत्याकडे जा, पैसे दिल्याशिवाय फायरचे NOC मिळणार नाही आणि तुमचा मॅप सँक्शन होणार नाही। जर शहरातल्या लोकांना असं लुटल्या जात असेल तर या आयुक्ताला इथे बसण्याचा अधिकार नाही। याची उद्या दिवाळीच्या दिवशी शहरातला सगळा कचरा यांच्या घरावर आम्ही नेऊन टाकू। पालिका आयुक्तांचं याची का भूमिका वाटेल, कारण काय वाटतं तुम्हाला? ते एसीच्या केबिनमध्ये बसून आपलं काम करत आहे। शहरातल्या कोणत्या कोपऱ्यात लोकांना त्रास आहे त्याच्याशी यांना काही घेणं देणं नाही, कोणत्या अधिकाऱ्याला शहरातल्या जनतेशी घेणं देणं नाही आहे। सगळे पैसे वसूल करण्यामध्ये व्यस्त आहे। अनधिकृत बांधकामं, मोठे हॉटेल्स यांच्याकडनं पैसे वसूलण्याचे धंदे चालू आहे धरमपेठ झोनमध्ये। आयुक्तांकडे वारंवार तक्रारी करून त्या अधिकाऱ्याची पाठराखण ते करत आहे, म्हणजे त्यांचा सहभाग त्याच्यात आहे। म्हणून आम्हाला आज हे पाऊल उचलावं लागलं। जर शहरातला जर कचरा उचलला नाही तर उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी यांच्या घरात कचरा नेऊन टाकणार। आयुक्तांच्या कॅबिन पर्यंत पोहोचले, त्याला कॅबिन उघडण्याचा प्रयत्न तुम्ही या ठिकाणी अरे काय करणार, याच्या आधी 10 आंदोलन केले, 10 निवेदन दिले। यांना आम्ही गुगल मॅपद्वारे लोकेशन सांगितलं की गड्डे कुठे आहे, कचरा कुठे आहे। अमृत योजनेमध्ये लाईन टाकली पण रिपेरिंग केलं नाही।
तर त्याचा फायदाच नाही, तर लोकांच्या जनतेने यांचा त्रास सहन करावा लागता. हे राजासारखे वागून झाले की आम्ही या शहराचा राजा आहे आणि आम्ही प्रजा आहो का? लोकांचा टॅक्स आहे, लोकांच्या पैशांनी महानगरपालिका चालते. जर अशा पद्धतीचा कारभार असेल तर उद्या यांच्या घरावरही लोक चालून जातील. तुमच्याकडे जे पुरावा आहे ते तुम्ही जर समस्या सुटली नाही तर सादर करणार आहात का आता आम्ही त्यांना बोलावलाय, त्यांना आम्ही दाखवणार आहे ऑडिओ क्लिपिंग की तुमचे दलाल कसे पैसे मागतात आणि दलाल सांगतात की शहरातल्या मोठमोठ्या लोकांचे कामं आम्हीच करतो. म्हणजे एक वर्ष मॅप सँक्शन नाही करायचा, फायरच्या एनओसी थांबवायच्या, मग यांचा एक दलाल फिरतो, तो पैसे दिले की काम होते. हे आयुक्तांना माहीत नाही आहे का? वारंवार याच्या तक्रारी करून सुद्धा कुठलाही उपयोग होत नाही. आज बाबासाहेब आंबेडकर नॅशनल पार्क व्हावं म्हणून जे आंदोलनकारी बसले आहेत त्यांना सकाळी 6 वाजता बुलडोजरने हटवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा झेंडा तोडलाय. प्रशासक राज असल्यामुळे सगळं होत आहे. प्रशासक राज आहे आणि हे प्रशासक कोणाच्याही आज्ञा ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. इव्हन मला वाटते हे जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचं सुद्धा ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे आणि म्हणून या शहरातल्या जनतेला अशा तऱ्हेचं आंदोलन करावं लागेल. पोलिसांनी तुमच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की आम्हाला बाहेर काढलं जबरदस्तीनं. त्यांनी काय केलं? पोलिसांचा धाक दाखवून जनतेला रोखण्याचा प्रयत्न. बर्डीच्या मेन रोडवर ज्या पोलिसांची गरज नाही 60 पोलिसांरुपये पोलीस फेरीवाल्यांना अटक करायसाठी आहे. त्यांच्यावर 353चा गुन्हा दाखल करून झाले. मला सांगा, तो आपला रोज उदरनिर्वाहासाठी सामान विकणारा माणूस, त्याच्यावर जर 353 दाखल कराल, त्याच्यावर अन्याय कराल, पूर्ण पोलीस फोर्स तिथे ठेवाल, महानगरपालिका आणि एकाच रोडवर, ज्या रोडवर बिल्डरच्या घेवाणदेवाण यांच्याशी, त्याच रोडवर पुन्हा महानगरपालिकेच्या अतिक्रमणच्या टीम, तो हरीश राऊत नावाचा अधिकारी आहे, तो हप्ता वसूल करणारा. राज्य सरकारचं याकडे लक्ष नाही असं म्हणतात का तुम्हाला? राज्य सरकारने, मुख्यमंत्र्यांनी त्यांचं शहराला लक्ष द्यावं, नाही तर जे परिणाम असेल ते भोगण्यास तयार राहावं असा सुद्धा इशारा आमचा आहे. आमदार विकास ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये जे आंदोलन सुरू आहे तेच विकास ठाकरे माध्यमांशी बोलत होते आणि बरेच आरोप केलेले आहेत त्यांनी. वारंवार निवेदन देऊन सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष केलं जातं असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे. आयुक्त जे आहेत लक्ष देत नाहीत आणि त्यामुळेच नागपूरच्या महापालिकेमध्ये काँग्रेसचं एल्गार आंदोलन सध्या लाईव्ह दृश्यांमध्ये आपण पाहतोय. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे, मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताना पाहायला मिळते आणि त्याच संदर्भात नेमक्या व्यथा काय आहेत, प्रॉब्लेम्स काय आहेत, त्या संदर्भात आमदार विकास ठाकरे हे माध्यमांशी बोलत होते. आयुक्तांना जाब विचारण्यासाठी काँग्रेस समर्थक एकवटल्याचं दिसते आणि काँग्रेसचं एल्गार आंदोलन आहे आणि अशातच त्यांनी मुख्यमंत्र्यांचं शहर आहे नागपूर आणि त्यांनी यामध्ये लक्ष घालावं किंवा यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा काँग्रेस समर्थकांनी दिला आहे. नुकतीच जी आपण दृश्य पाहतोय ती 2 नागपूर महापालिकेमध्ये काँग्रेसचं एल्गार आंदोलन आहे. विविध प्रलंबित मागण्या आहेत, कारण की कचरा कुठेही टाकला जातो आणि जरी तक्रार केली तरी सुद्धा दुर्लक्ष केलं जातं असं सुद्धा आमदारांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच त्यावर तोडगा काढण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना आयुक्तांना जाब विचारण्यासाठी काँग्रेस आक्रमक झाल्याचं दिसतंय. रस्त्यांची जी दुरावस्था आहे त्यासोबतच बरेच आरोप जे आहेत ते विकास ठाकरे यांनी केलेले आहेत. आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होत आहे आणि नागपूर महापालिकेमध्ये या समर्थकांनी जो मोर्चा काढलेला आहे तो आपण दृश्यांमध्ये पाहतोय. जे कंत्राटदार आहेत आणि कंपनीची माणसं आहेत त्यांच्यासोबत यांचे धागेदोरे आहेत असा आरोप सुद्धा आमदार विकास यांनी केलेला आहे. आमदार विकास ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधल्यानंतर अधिकची माहिती घेण्यासाठी आपण जाऊयात. आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहेत. जितेंद्र, नुकतंच आपण पाहिलं की आमदार विकास ठाकरे यांनी जे आरोप केलेले आहेत ते बरेच मोठे आहेत. का दुर्लक्ष केलं गेलं इतक्या वेळापासून आणि नेमकं मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये चाललंय का असा प्रश्न आहे. सुद्धा आपण पाहिलेलं आहे की गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून नागपूर महानगरपालिका येथे प्रशासक राज आहे. लोकप्रतिनिधी निवडून न आल्यामुळे किंवा निवडणूक न झाल्यामुळे मनपा आयुक्त आणि प्रशासन हे संपूर्णपणे नागपूर शहराचा मनपातर्फे सुरू असलेला कारभार पाहतात आणि अशा वेळी कचऱ्याची जी समस्या आहे ती मोठ्या प्रमाणात असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे. कचऱ्याच्या जर संकलनाची जर जबाबदारी बघितली तर नागपूर महानगरपालिकेतर्फे 2
कंपन्यांना या कचरा संकलनाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. नागपूर महानगरपालिकेत एकूण 10 झोन आहेत, त्यापैकी 5 झोनची जबाबदारी एका कंपनीला आणि 5 झोनची दुसऱ्या कंपनीला. मात्र या खासगी कंपन्या कचरा उचलण्यामध्ये दिरंगाई करतात, वारंवार तक्रार करूनही कचरा उचलण्यात येत नाही आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्याही मोठ्या प्रमाणात उद्भवत असल्याचा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पाण्याची समस्या असेल किंवा इतर कुठलेही जे मनपा मध्ये जे कामे होतात त्या कामांसाठी कधीही पैसे घेतल्याशिवाय कामं होत नसल्याचा आरोपही काँग्रेसतर्फे करण्यात आला आणि त्यामुळे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जे आहे ते आज आपल्याला दिसून येत आहे की काँग्रेसतर्फे मनपा मुख्यालयामध्ये जोरदार आंदोलन करण्यात आलेलं आहे. अचानक हे कार्यकर्ते मनपा मुख्यालयात गोळा झाले. त्यापूर्वी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात इथे लावण्यात आलेला होता. मात्र अचानक येऊन मुख्यालयात घुसले आणि थेट मनपा आयुक्तांच्या केबिन बाहेर येऊन घोषणाबाजी देण्यात आल्या. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांसोबतही यावेळी धक्कामुक्की झाल्याचा आणि झडप झाल्याचा आपल्याला पाहण्यात येत आहे. त्यामुळे एकूणच पाहता काँग्रेस जे आहे ते आक्रमक झालेलं आहे आणि काँग्रेस तर्फे ज्या नागरिकांच्या मूलभूत समस्या आहेत नागपूर शहरातील त्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे. कारण महानगरपालिकेचं कुठेही लक्ष नाही, मुख्यमंत्र्यांचं शहर आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचं आंदोलन करण्याची वेळ काँग्रेस कार्यकर्त्यांवर आलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावं अशी मागणी आमदार विकास ठाकरे यांनी केलेली आहे. त्यानंतर आता हे आंदोलन अजून सुरूच आहे. अनेक कार्यकर्त्यांना गेट बंद करून बाहेर अडवण्यात आलेलं आहे. काही कार्यकर्त्यांना मनपा आयुक्तांच्या केबिनच्या बाहेर जे गोळा झालेले त्यांना पोलिसांनी बळाचा वापर करून बाहेर काढलेला आहे. अजूनही घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मनपा आयुक्तांशी भेट घेऊन किंवा त्याची चर्चा करूनच नंतर या आंदोलनाची काय नेमकी दिशा राहील ते देखील सांगण्यात आलेलं आहे. महत्वाचं म्हणजे उद्याच्या पर्यंत जर परिस्थिती सुधारली नाही तर दिवाळीच्या दिवशी मनपा आयुक्तांच्या केबिनमध्ये आम्ही कचरा टाकू असा इशाराही काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिलेला आहे. खास करून शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे आणि आक्रमकतेने हे आंदोलन सुरू असल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. हो, दृश्य आपण पाहतच आहोत आणि नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केलं तर आरोग्याचा प्रश्न सुद्धा उद्भवतोय. जितेंद्र, धन्यवाद. अपडेट घेत राहू या संदर्भात.